नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सर्वांची फेवरेट अळूवडी. चला मग बनवूया. आता यासाठी आपल्याला लागणारे अळूची पाने, ती मी स्वच्छ धुवून घेतली आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण एका पातेलीमध्ये बेसन घेतलं आहे, 2 वाटी बेसन घ्यायचं आहे. आता मी त्याच्यात जवळपास 3-4 चमची लाल मिरची पावडर घेतली आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यात अर्धा चमची अंदाजे हळद टाकून घेऊया. आता आपण याच्यात थोडासा बारीक ओवा टाकू. अंदाजे 1 चमचे पुरेसे आहेत. त्यानंतर अर्धा चमची जिरा पावडर टाकली आहे मी याच्यात. आता आपण याच्यात टाकूया चवीनुसार नमक. मी अंदाजे अर्धी चमची नमक टाकलं आणि तीळ, आणि हे आहे चिंच आणि गुळाचं पेस्ट, आणि 2-3 चमचे तांदळाचं पीठही त्यात टाका, जेणेकरून आपली अळूवडी छान कुरकुरीत बनते. सो आता आपण हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया. आपण याच्यात लागता थोडं पाणी ॲड करून हे मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून प्रॉपर मिश्रण तयार होईल. आता हे मिक्सर छान फेटून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यात काही गठोड्या राहणार नाही, लम्स राहणार नाही. हे छान फेटून आपलं झालं आहे. आता आपण याला पानांना लावून घ्यायचं आहे. आता मी एक पान घेणार आहे आणि त्यावर हे सर्व मिश्रण लावून झाले की आपल्याला याची छान घडी करायची आहे. रोल करत जायचं आहे मिश्रण लावून. आपण याच्या सर्व बाजू छानपैकी दुमडून घेतल्या आहेत. याने काय होतं की आपलं जे मिश्रण आहे ते रोल करताना बाहेर येत नाही. आता आपण याचा रोल बनवून याला आपण वाफवून घ्यायचं आहे छानपैकी. आता मी एका मोठ्या पातेल्यामध्ये साधारणतः 1 तांब्या पाणी वाफवून त्याच्यावर चाळणी ठेवली आहे आणि तिला तेल लावून त्याच्यात आपले रोल ठेवून दिले. आता याला आपण वरून काहीतरी झाकण ठेवूया, जेणेकरून छान वाफ लागेल. जवळपास आपल्याला 15 ते 20 मिनटं हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे चेक करायचं आहे की शिजलं की नाही, तर याच्यात एक सुरी टाकून चेक करू शकतात. त्याला जर मिश्रण नाही चिपकलं तर समजायचं आपली अळूवडी रेडी आहे. आपली अळूवडी रेडी आहे. सो आपण हिला आता थंड झाल्यावर छानपैकी कापून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सेम साईजमध्ये कापा. सर्व अळूवडी सेम साईजमध्ये कापून आपण तिला छानपैकी फ्राय करूया. आता मी एका कढईमध्ये 3-4 चमचे तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात अळूवडी फ्राय करून घेते आहे छान. अळूवडी एका साईडने छान फ्राय झाली की तिला आपण पलटून घ्यायची आहे. आपली अळूवडी बघा एका साईडने छान मस्तपैकी फ्राय झाली आहे. आता हिला आपण दुसऱ्या साईडने छान फ्राय करून घेऊया. अशा पद्धतीने मी सर्व अळूवड्या दोघं साईडने छानपैकी फ्राय करून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता. आपली अळूवडी खाण्यासाठी एकदम रेडी आहे. सो हिला मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.